घरात वास्तुशास्त्राप्रमाणे कापूरच्या वापराने घालवा वास्तुदोष। धर्मात जितके महत्त्व देवाच्या भक्ती आणि आराधनेला आहे, तितकेच पूजेदरम्यान लागणाऱ्या सामग्रीला आहे। पूजेच्या विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व आहे। कापूर अनेक प्रकारच्या पूजा सामग्रीमध्ये वापरला जातो। पूजेदरम्यान कापूरचा वापर न केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते। पूजेशिवाय वास्तुशास्त्रात कापूरचा उपयोग नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो। वास्तुशास्त्रात कापूरच्या काही उपायांमध्ये असे काही उपाय सांगितले आहे जे वास्तुदोष दूर करतात आणि घरात सकारात्मकता ऊर्जा प्रदान करतात। चला तर ते पाहूया कोणते उपाय आहेत। जर घरात अचानक काही वाईट गोष्टी होत असेल तर कापूरची वडी प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवावी। ती कापूरची वडी विरघळली की घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाऊन सकारात्मकता ऊर्जा पसरते। जर आपल्या घरात वास्तुदोष असेल तर घराच्या सर्व खोल्यांमध्ये कापूर लावून ठेवावा। असे केल्याने घराचे दुष्परिणाम कमी होतात। जेव्हा घरात ठेवलेला कापूर वितळल्यानंतर विरघळतो तेव्हा घराची नकारात्मकता ऊर्जा संपते आणि सकारात्मकता ऊर्जा वाहते। दररोज घरात कापूर सोबत लवंग किंवा तमालपत्र जाळावे। असे केल्याने घरातील बिकट प्रश्न सुटू लागतात आणि कुटुंबात सौख्य वाढते। दररोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करावे आणि ते झाल्यावर एका पंतीमध्ये कापूर आणि लवंग घेऊन तो स्वयंपाकघरात जाळावा। असे केल्याने घरात शांती येते। घरात संध्याकाळी जाळलेला कापूर पूर्ण घरभर दाखवा। यामुळे घराच्या धान्य कोठारात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही। घरात नेहमी बरकत राहते। आपण ज्या पाण्याने आंघोळ करतो त्या पाण्यात कापूर तेलाचे 2 थेंब टाकून आंघोळ केल्याने शरीरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन शरीरात उत्साह वाढतो।